पक्षाला कळली, त्या विरोधी पक्षांनी मग विधानसभेच्या वेळेला फिल्डिंग लावली आणि ती फिल्डिंग लावून जेव्हा आमचे एक वरिष्ठ नेते त्या बिल्डिंग प्रमुखांना भेटायला आले, तेव्हा त्या विरोधी पक्षांनी जो विधानसभेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी जो हंगामा झाला सर्वश्रुत आहे. सांगण्याचा मतितार्थ हा की आपल्याला त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जेव्हा हा प्रयोग आपण करायला जाऊ तेव्हा आपल्याला तो सेक्टर वाईज करणं सहज शक्य आहे. हा प्रयोग ज्या वेळेला अतुल काळसेकरजी जे माझ्या बरोबर होते तिथे, त्यांनी वसई विरारला केला. तातडीने तो प्रयोग आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर जे आता पुढच्या लेक्चरला येणार आहेत त्यांनी उचलला. आज पनवेलला सेक्टर वाईज त्यांच्या सेक्टर प्रमुख नेमलेले आहेत आणि त्या सेक्टर प्रमुखांच्या वाईज बूथ कुठलाही असू दे पण त्या सेक्टर प्रमुखावाईज बिल्डिंग प्रमुख त्या ठिकाणी त्यांचे नेमले गेलेले आहेत. सोसायटी प्रमुख ज्याला ते म्हणतात, बिल्डिंग प्रमुख नाही म्हणतात, सोसायटी प्रमुख म्हणतात. आता हे करण्याचं उद्दिष्ट काय हो, तर ही जी समिती आहे या समितीच्या प्रत्येक अधिकाऱ्याला एक एक काम दिलेलं आहे. पण हे बूथ समिती केल्यानंतर आपण भागतं का, आपण अजून बूथ समित्याच नवी मुंबईच्या पूर्ण केलेल्या नाही. पण बूथ समितीच्या पुढे जाऊन ज्या वेळेला आम्ही गुजरातमध्ये गेलो, गुजरातमध्ये आमच्या असं लक्षात आलं की गुजरातच्या म्युन्सिपालिटीचे इलेक्शन जे असतात त्यात देखील त्यांचा एकही उमेदवार निवडून का येत नाही विरोधी पक्षाचा. तर त्याचं कारण हे आहे की गुजरात मधलं जे इलेक्शन असतं ते बूथ लेवलला कधी खेळलं जातच नाही, ते पन्ना लेवलला पण खेळलं जात नाही. 50 समिती लेवलला ते इलेक्शन खेळलं जातं. आता 50 समिती म्हणजे काय नीट समजून घ्या. 50 प्रमुख म्हणजे त्या यादी भाग मधला एक जो पान असतं त्याला आपण पन्ना म्हणतो, म्हणजे पाठपोट पान. एका याच्यावर साधारण 30 मतदार असतात, बरोबर ना साहेब? किती असतात? आता याच्यामध्ये या 30 किंवा 60 लोकांना एक पन्ना प्रमुख म्हणून आपण जबाबदारी देतो. आपल्या बूथ मध्ये कार्यकर्त्यांची जशी उपलब्धता आहे तशी आपण त्यांना 1 किंवा 2 पानांची जबाबदारी देतो आणि त्यांना म्हणतो आपण पन्ना प्रमुख. आता पन्ना प्रमुखाच्या नंतर जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तिथे पन्ना प्रमुख तर आहेतच, पण त्यांच्या जिंकण्याचं मूळ उद्दिष्ट, मूळ कारण हे आहे की तिथे 50 समिती आहे. आता ही 50 समिती काय, तर त्या 30 वोटर्सना परत 6 लोकांची एक समिती ते लोक तयार करतात की ते 6 जणांनी या 30 लोकांवरती लक्ष ठेवायचं. या 30 जणांना मतदान केंद्रापर्यंत मतदानाच्या दिवशी आणून ठेवायचं. त्या 30 लोकांचं मतदार म्हणून 5 वर्ष काळजी घ्यायची, ही जबाबदारी त्या 6 जणांच्या 50 समितीची असते. तुमच्या लक्षात येतं मायक्रो प्लॅनिंग काय विषय? या विषयामध्ये काम करण्याकरता आपण आज जे जिंकतोय ते कोणाच्या तरी करिश्म्यावरती जिंकतोय. एक पक्षाचा करिश्मा आहे, व्यक्तींचा करिश्मा आहे, परंतु ही भारतीय जनता पक्षाची जिंकण्याची पद्धती नाही. हे सगळ्यांनी नीट समजून घ्या. आज पक्ष मोठ्या पातळीवरती आहे, पक्षाला आज अनेक जण जोडतायत, परंतु पक्ष नेहमी जिंकेलच या भ्रमात राहू नका. जर पक्ष नेहमी जिंकावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा बूथ मजबूत केलाच पाहिजे. मग तो बूथ मजबूत कसा करायचा, तर बूथ मजबूत करताना आपल्याला त्या ठिकाणी प्रथम त्या बूथचं वर्गीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते वर्गीकरण आपण ए बी सी डी अशा प्रकारात करतो. जो सर्वात मजबूत बूथ आहे त्याला आपण ए वर्गामध्ये टाकतो. साधारण त्या ठिकाणी आपण इक्वलला येतो, म्हणजे थोड्या बहुत मतांनी पुढे राहतो. एक 10-5 मतांचा फरक असतो विरोधकांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये. अशाला आपण बी बूथ मध्ये टाकतो. आपण विरोधकांच्या पेक्षा थोडस कमी असतो, म्हणजे विरोधकांना जर का 100 मतं पडली त्या बूथ मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी 70-60 अशी मतं पडलेली असतील, तर त्या ठिकाणी आपण त्या बूथचं ग्रेडिंग सी मध्ये करतो. आणि डी मध्ये मात्र आपण 10 मतांवर असतो आणि विरोधक आपला 100 मतांवरती असतो. तो बूथ आपण कुठे टाकतो, डी मध्ये.
मग आता या बूथची जबाबदारी जी निश्चिती करतात ती जबाबदारी कोणावर निश्चित करायची? निसंशय आपल्याला त्याकरता एक सोपी पद्धत प्रदेशाने दिलेली आहे आणि ती पद्धत आहे बूथ मॅपिंगची. लक्षात घ्या, बूथ मॅपिंग म्हणजे तुमच्या जिल्ह्यात राहणारा प्रदेशापासून ते मंडलापर्यंतचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणच्या बूथ मध्ये मॅपिंग करणं. म्हणजे तो ज्या बूथ मध्ये राहतो त्या बूथ मध्ये त्या कार्यकर्त्याचं नाव टाकणं. हे आम्ही 2024 पासून ओरडत होतो. नवी मुंबईचा रेकॉर्ड 2024 ला देखील आम्हाला आला नाही, 25 ला देखील आला नाही. आता आम्ही सुरुवात केली आहे. आपल्या माहिती करता 827 बूथ मध्ये साधारणतः 326 कार्यकर्ते आतापर्यंत आम्ही मॅप केले. त्यांचा बूथ नंबर त्यांना माहिती आहे की माझा विधानसभेचा बूथ क्रमांक 5 आहे, मी 5 नंबरच्या बूथ मध्ये राहतो असे जे सांगू शकतात अशांचे 327 लोकांची मॅपिंगची यादी नवी मुंबईची आता आपल्याकडे आहे. पण ही यादी पुरेशी आहे का? 827 बूथ आहे. त्या 827 बूथ मध्ये प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी मॅप झाला पाहिजे. जो कार्यकर्ता 2 कार्यकर्ते किंवा एकापेक्षा 3 कार्यकर्ते त्या ठिकाणी राहतात त्या बूथ मध्ये, त्या बूथ मध्ये तुम्हाला ते कार्यकर्ते 3 कार्यकर्ते असतील तर 3 कार्यकर्ते मॅप केले पाहिजेत. हे मी कशासाठी सांगतोय तर हे मॅपिंग जेव्हा आपण करतो तेव्हा डी ग्रेडचा जो बूथ आहे त्या डी ग्रेडचा बूथ सी मध्ये परावर्तित करण्याची जबाबदारी या प्रदेश स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या, जिल्हा स्तरावरच्या, मोर्चा आघाडी प्रकोष्ठ स्तरावरच्या, मंडळ स्तरावरच्या कार्यकर्त्याकडे ही जबाबदारी आपण त्या ठिकाणी देतो की आम्हाला हा बूथ डी मधून सी करून दे, तुला काय करायचं कर, पण हा बूथ जो आहे तो डी मधून सी मध्ये झाला पाहिजे. जो बूथचा पदाधिकारी आहे, जे 6 पदाधिकारी आपण दिलेले आहेत त्यालाही आपण जबाबदारी देतो की सी मधला बूथ जो आहे तो बी मध्ये झाला पाहिजे आणि पूर्ण बूथ समितीकडे बी चा बूथ जो आहे तो ए मध्ये परावर्तित करायची जबाबदारी पूर्ण समितीकडे असते. त्या ठिकाणी जो आपला मंडळाचा, राज्याचा किंवा आपल्या जो आपल्या मोर्चाचा, आघाडीचा, प्रकोष्ठाचा कार्यकर्ता असतो तेव्हा त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या बूथ मध्ये काम करून त्यांना मदत करेल. त्याला कुठलाही गर्व त्या ठिकाणी वाटला नाही पाहिजे की अरे मी राज्य स्तरावर काम करतो, अरे मी प्रदेश स्तरावर काम करतो, अरे मी मंडळ स्तरावर, अरे मी जिल्ह्याचा पदाधिकारी आहे, मी कसं काय या बूथ मध्ये काम करणार नाही. ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी बूथचा कार्यकर्ता, तुमच्या बूथचा कार्यकर्ता हा तुम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणूनच त्या बूथ मध्ये काम करायचंय. तुम्ही जर का त्या बूथचे पालक असाल, प्रत्येक बूथला एक पालक असतो, त्या बूथ मधील होणाऱ्या कार्यक्रमांचा तो खर्च करतो, त्या बूथ मधील होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तो अग्रेसर असतो. मात्र बूथचा जो अध्यक्ष आहे तोच शेवटी सगळ्या कमांड करतो. पालक याचं काम एवढंच की पाल्याला म्हणजे आपल्या बूथ मधील सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बळ देणं, याच्या व्यतिरिक्त त्याचं काम नाही. हा पालक तुमचा शक्ती केंद्र प्रमुख असू शकतो, त्याच्याकडे त्या बूथच्या 3 बूथचे किंवा 4 बूथच्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. हा शक्ती केंद्र प्रमुख काय करतो तर या बूथच्या कार्यकर्त्यांना, बूथच्या अध्यक्षांना सोबत घेऊन दर महिन्याला मीटिंग करतो. आज आपल्याला नितीन नवीनजी आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक जो आपला मंडळाचा अध्यक्ष आहे त्यांनी मंडळाची आत्मनिर्भर मंडळ बैठक घ्यायची आहे. आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेच्या पूर्वी ही बैठक झाली पाहिजे. आपल्या प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखाला त्या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि त्या शक्ती केंद्र प्रमुखाने आपल्या अंडर असलेल्या बूथ समित्यांची बैठक ही त्या मंडळाच्या त्या 15 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या घ्यायची आहे. त्याचं रिपोर्टिंग आज डिजिटलाइज झालेलं आहे. हे डिजिटलाइज रिपोर्टिंग ज्या वेळेला होतं तेव्हा काही लोकांना वाटतं की ते आपण सहज करू शकतो म्हणून. असं नाहीये. बऱ्याच गोष्टी असतात. आपण टेक्निकली पक्षाला फसवायला जाल तर लक्षात घ्या आपण आपल्यालाच फसवतो आहोत. आपण स्वतःला फसवून पुढे जाणार नाही. जर खरोखर आपल्याला असं वाटतं की माझ्या बूथ मध्ये माझा पक्ष मजबूत झाला पाहिजे, माझ्या बूथ मध्ये मी 51% लढाई जी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकली पाहिजे. 51% लढाई म्हणजे त्या बूथ मध्ये जे मतदान होतं त्या मतदानापैकी 51% मतदान हे आपल्या पक्षाला झालं पाहिजे.
हे जर करायचं असेल तर त्या बूथ मधील बूथच्या समितीमधील प्रत्येक सदस्याने काम करणं अत्यंत आवश्यक आहे. संघटनात्मक कार्य काय करायचं तर त्या बूथ प्रमुखांनी आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी आपल्या बूथ समितीची वेळोवेळी पडताळणी करायची. आता हे कसं होणार हे आता तुम्हाला अत्यंत सोपं झालेलं आहे. जो शक्ती केंद्र प्रमुख बूथ समितीच्या बैठका घेईल त्या बैठकीमध्ये येणाऱ्या बूथ समितीच्या सदस्यांच्या रेग्युलरपणावरून तुम्हाला कळेल की हा किती वेळा येतो बैठकीला, याने काय रिपोर्टिंग केलं. त्या ठिकाणी दिलेली जी पदं आहेत ही पदं छोटी पदं नाहीत, लक्षात घ्या. एखाद्या बूथचा लाभार्थी प्रमुख होणं हे किती कठीण काम आहे हे आमच्या कमलेशला विचारा. कमलेश खटावकर नगरसेवक पदाची हे होती, त्याला लाभार्थी प्रमुख केला बूथ मध्ये. काय केला? लाभार्थी प्रमुख. का तर बूथ मधलं काम करायला लागेल. तू भले तिथे नगरसेवकाचा उमेदवार असशील, हे काम करायला पाहिजे. बूथ मध्ये त्या ठिकाणी फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की लाभार्थी आहेत पण डेटा मिळवणं अत्यंत मुश्किल आहे. कारण ज्या वेळेला आपण बूथ मध्ये फिरतो आणि तेव्हा शहरी भागामध्ये विशेष करून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जो आपला सरकारी योजनांचा जो लाभार्थी आहे त्याच्यामध्ये असलेल्या सरकारी योजनांची आपल्याला माहितीच नाही. कुठल्या कुठल्या सरकारी योजनांची माहिती आपण गोळा करायची आणि तो डेटा कुठे मिळेल हे आपल्याला माहिती नाही. फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री आवास योजना शहरी याचा डेटा कुठे मिळेल हे आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती नाही. हा डेटा रेग्युलर अपडेट होतो. आणि त्या डेटाची लिस्ट जर का तुम्ही घेतली तर त्या डेटामध्ये तुम्हाला त्या लाभार्थ्याचा पत्ता मिळतो. त्याच्यावरून तुम्हाला त्याचं मॅपिंग करायचं. किती अवघड काम आहे सांगा. आपण म्हणतो अरे बूथ समितीतला लाभार्थी प्रमुख आहे. अरे नाही भाऊ, वो पूरा गेम पलट देगा, ध्यान में रखना. वो पूरा गेम पलट देगा क्योंकि उसे मालूम है की जर या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो ना आणि त्यांना जाणीव करून दिली की मोदीजींच्यामुळे तुम्हाला हे घर मिळालेलं आहे, मोदीजींच्यामुळे तुमच्या स्वयंपाकातला हा गॅस, इतके गॅस सिलेंडर फुकट जातात, फुकट मध्ये मिळतात, मोदीजींच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतो, मोदीजींच्यामुळे ही कोरोनाची लस तुम्हाला मिळाली, तर त्या ठिकाणी तो लाभार्थी का नाही तुम्हाला मत देणार सांगा साहेब मला. त्यामुळे बूथ समितीचं महत्व तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता यांना निवडणुकीच्या वेळेला काय काम असतं बूथ समितीला? पहिलं तर आपल्या त्या बूथ मधल्या यादीचं पूर्ण सखोल वाचन करणं. यादीचं वाचन करते वेळेला आपल्याला हे बघायचंय की तो बूथ कुठल्या वर्गीकरणामध्ये एबीसीडी तुम्हाला मी सांगितलं, पण त्यातले आपले मतदार किती आहेत? आपले मतदार किती आहेत? त्या मतदारांपैकी वोटर्स टर्नआउट जो असतो म्हणजे मागील 5 वर्षामध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांनी काही घाण केली असेल तर ते आपले मतदार देखील कधी कधी नाराज असू शकतात. त्या नाराजीचं प्रमाण किती आहे त्या बूथ मध्ये? काय वळून साहेब, ते प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी बूथ मध्ये ओळखायचंय. ते ओळखल्याच्या नंतर त्या लोकांना त्यांच्याकडे भेटीगाठी करून त्यांची मनधरणी करून तो आपला वोटर रिटेन करायचा आहे. तो वोटर रिटेन करताना त्या बूथ मधली संख्या अशी असते की साधारण 30% मतदार हा आपला मतदार असतो, तो आपला पारंपरिक मतदार असतो. 20% मतदार जो आहे तो आपला विरोधी मतदार असतो, जो केव्हाही काही करा तो तुमच्या कमळाच्या निशाणीवरचं पुढचं बटन दाबणार नाही. आणि उर्वरित 50% मतदार जो असतो तो कन्फ्यूज मतदार असतो. कन्फ्यूज मतदार हा जो निवडणुकीच्या त्या रांगेत उभे राहीपर्यंत त्या बटनापर्यंत जाईपर्यंत आपलं मत बदलू शकतो. त्या कन्फ्यूज मतदाराला भेटून पक्षाच्या प्रती त्याची बांधिली करून देणं हे आपलं सर्वात महत्वाचं काम. ते बूथ समितीचं. मग तो लाभार्थी समितीचा प्रमुख असू दे, मग तो तुमचा व्हॉट्सअपचा प्रमुख असू दे, 2 व्हॉट्सअपचे ग्रुप प्रत्येक याच्यामध्ये तयार करायचे. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? ग्रुप तर तयार होतात मोठ्या उत्साहामध्ये. आम्ही तयार केले, पूर्ण लोकसभेचे तयार केले.
4 लोकसभा माझा फोनच हँग होऊन जायचा. 4 लोकसभेचे बूथ तयार केले. त्या बूथवरती बूथच्या प्रमुखांना नेमलं. आजचा एक माणूस त्याच्यामध्ये ठेवला की सगळ्या बातम्या वगैरे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. त्या बूथच्या प्रमुखाच्या नंतर त्याच्या पुढे अजून माणसंच गेली नाही. समिती पण नाही टाकली गेली. फेल गेली आयडिया. ही आयडिया फेल झाल्याचं कारण आम्ही गेलो कुठे? 4 लोकसभांकडे. आपल्याला तिथे नाही जायचं. आपली छोटी महानगरपालिका आहे. 827 बूथ आहे. प्रत्येकाने जर का जबाबदारी घेतली, प्रत्येकाने जर का आपल्या मंडळाध्यक्षांना जाऊन सांगितलं, बाबा मी तुझ्या मंडळात राहतो, कुणाल महाडिक, माझा हा बूथ क्रमांक आहे, नोट करा या ठिकाणी, आणि या ठिकाणची जबाबदारी मी घेतो. ही बूथ समिती जर तू केली असेल याच्यामध्ये मी ऍडिशन देतो, याच्यामध्ये मी अजून ऍडिशन देतो. जरुरी नाहीये की हे 12 जणांची समिती करायची आहे. 30 जणांची करा, काही अडचण नाहीये. उरलेल्यांना 50 प्रमुख करा, त्यांच्या 50 प्रमुखांचं नोटिंग करा. हे जर का आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्याला त्या ठिकाणी मंडळ अध्यक्षांना बळ देता येईल. अर्धे लोक तर जिल्हाध्यक्षांच्या शिव्या खातात. काय करणार? कारण ते पण शिव्या खातात. प्रदेशाच्या शिव्या जिल्हाध्यक्ष खातात. लक्षात घ्या, हे चक्र आहे. परंतु याला कारणीभूत, त्यांच्या यायला कारणीभूत हे आपण बाकीचे कार्यकर्ते आहोत, इन्क्लुडिंग मी. माझ्या सकट मी पण वाशीच्या मंडळात राहतो. तर माझा जो मंडळ अध्यक्ष आहे त्याला पडणारा शिवाय म्हणजे मला पडणारा शिवाय लक्षात घ्यायचा. ही भावना आपल्या लोकांच्या मनामध्ये असली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी मी पण कुठेतरी कमी पडतोय ना. मग हे त्यांना जर का बळकट करायसाठी ही बौद्ध समिती आपल्याला बळकट केली पाहिजे. साहेब, याच्यामध्ये इलेक्शनच्या दिवशी आपल्या बूथ मधील दिव्यांग वोटर्स आणि 80 वर्षावरील जे वोटर्स आहेत त्यांची यादी करणं, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. ही यादी करणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या ठिकाणी दिव्यांगांना कशी सोय जाण्याची करता येईल, जे आपले वृद्ध वोटर्स त्यांना कशी सोय करता येईल, याचं आपल्याला त्या ठिकाणी महत्व ओळखायचं आहे आणि ती यादी आपल्याला तयार करायची. प्रत्येक बूथ वरती 5 कमळ निशाणी प्रत्येक बूथ वरती 5 ठिकाणी तरी किमान झाली पाहिजे. हे आपल्या बूथ अध्यक्षांना बघायचं आहे. मंडळ अध्यक्षांकडे आताच तुम्ही जेव्हा इथे बसलायत एक साधा सुद्धा एक्सरसाइज करा. बघा, तुम्हाला सांगतो 70% लोकांना पण आपला बूथ माहिती नसेल. जर का माहिती असेल ना 70% लोकांना, आणि जर माहिती असेल ना, तुमचे प्रत्येक ठिकाणचे एक एक प्रतिनिधी तुम्हाला देतो. जाताना तुम्ही फक्त नोंद करून जावा साहेब. आमचं बूथ मॅपिंग खूप सोपं होईल. 102 लोक आहेत आपल्याकडे. फक्त आपला विधानसभेचा बूथ नोट करा. मंडळ अध्यक्षाला सांगा वाशीचं काम, समजा वाशीचा मंडळ अध्यक्ष नाहीये इकडे, त्याच्या जागी कोणातरी दुसऱ्याला येत्या मंगेश आहे आपला, नोट करा प्रत्येकाने त्याच्याकडे, बाबा वाशीचा माझा हा 5 नंबर बूथ आहे, नाव लिहा आणि कागद लिहून द्या. बघा, नाही तर हे मॅपिंग करणं आम्ही खूप प्रयत्न करतो. नाही सगळं बघा, पण आपल्याकडे मॅनपॉवर पण कमी. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना नमो ॲपचा प्रचार प्रसार आणि सरळ ॲपचा प्रचार प्रसार या 2 गोष्टी पण महत्वाच्या आहेत. मी मन की बात कडे येताना सरळ ॲप बद्दल सांगेन, पण मन की बातच्या अगोदर नमो ॲप मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपण आता इव्हन 200 रुपयाची तुम्ही जे शुल्क भरतो ते नमो ॲप मधूनच तुम्ही त्या ठिकाणी गेलात, त्या लिंक मधून. तुमच्या लक्षात आलं असेल का? नमो ॲप मध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता, ठीक आहे, आता तुम्हाला ही लिंक दिली, कारण प्रत्येक वेळेला पण आपण मंडळाचं जे शुल्क केलं ते हाताची निशाणी होती, पाहिलेली का सगळे? हाताची जी निशाणी अशी आणि त्याच्यावरती डॉलरचं चिन्ह होतं. आता तुम्हाला ही लिंक दिली डायरेक्टली सरळ. त्यांनी आता तो स्कॅनरचा विषय बंद केला आणि त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम झाले. नमो ॲपच्या बद्दलचा आणि नमो ॲप मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल थोडंसं तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. स्मार्टफोनची यादी, आपल्याकडे जेवढे पण कार्यकर्ते त्यांचे फोन नंबरची यादी आणि त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे की नाही. आता असं फार रेअरली होतं की कोणी स्मार्टफोन करत नाही, पण एखादा असतो कार्यकर्ता, साहेब मी स्मार्टफोन ठेवतच नाही, माझ्याकडे साधा फोन आहे. हे जास्ती करून ग्रामीण भागामध्ये होतं. आम्हाला अत्यंत अवघड असा विषय झालेला होता. दक्षिण रत्नागिरीमध्ये मी फिरत होतो. दक्षिण रत्नागिरीमध्ये 358 बूथचं गठन, बूथ अध्यक्षांचं गठन त्या ठिकाणी मी केलं.
आणि तो एरिया फिरत असताना असं लक्षात आलं की खरोखर ते लोक रडतात ते उभारतात. आम्हाला असं वाटतं अरे काय हा माणूस आहे निकंबा आहे एकदम, काय सांगतो प्रत्येक वेळेला कारण रेंज नाही रेंज नाही. खरोखर रेंज नव्हती, खरंच रेंज नव्हती. रेंज नसल्यामुळे त्या लोकांना येणं आणि त्याच्यातलं बघितलं तर 50% लोकांकडे स्मार्टफोनच नाही. आपले सारे जे छोटे असतात ना रिलायन्सचे ते कोण होते, कसं करणार तो? उपाय काढला. आमच्या ह्याच्यावरती त्याचा मोबाईलचा ऍक्सेस घेतला, ओटीपी घेतला, त्याचं सरळ अकाउंट काढलं, नमो अकाउंट काढलं. म्हटलं बाबा रे जेव्हा कधी स्मार्टफोन घेशील तेव्हा एवढं कर, हे सरळ आणि नमोचं लॉग इन कर आणि त्याच्यानंतर तुझं रिपोर्टिंग त्याच्यावर चालू कर. मर्यादा टेक्नॉलॉजीला, पण शहरामध्ये नाही ना, रेंज आहे साहेब सगळीकडे. पण शहरामध्ये काय रिपोर्टिंग होत नाही, याच्यावरती येते. 15 प्रमुख, मन की बात आणि बूथ समिती गठन कळलं सगळ्यांना? काही शंका आहेत तर शेवटला विचार. आपला सेकंड सब्जेक्ट पण मन की बात. मन की बातचा कार्यक्रम मी स्पेशली सांगण्याचा उद्देश हा आहे की काही लोक आहेत, माझ्याकडे लिस्ट आहे, ते रेग्युलरली मन की बातचं रिपोर्टिंग सरळवरती करतात. आता हे रेग्युलरली रिपोर्टिंग करण्याचं गरज काय आहे? तर साहेब ही तुमच्या विधानसभेची इज्जत आहे, ही तुमच्या विधानसभेची इज्जत आहे, जिल्ह्याची नाही. लक्षात घ्या. ज्या वेळेला तुमची विधानसभा पहिल्या 10 मध्ये येते तेव्हा त्याची लिस्ट येते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये नवी मुंबई जिल्हा आणि 2 विधानसभा नवी मुंबईतल्या या अनुक्रमे 130 आणि 149 स्थानावरती होत्या. नुकत्याच निवडणुका झालेल्या, घवघवीत यश आपण संपादन केलं होतं. असं असताना देखील फेब्रुवारी 2025 ला आपण 130 आणि 149 स्थानावरती होतो. बेलापूर 130, ऐरोली 149. त्यानंतर मे पासून आपण सुरुवात केली, शुभम शिंदे, आणि त्यानंतर त्यांना आपण सांगितलं की प्रत्येकाने रिपोर्टिंग करायचंय. आपण जानेवारी महिन्यापर्यंत पहिल्या 10 मध्ये होतो. सर्वात अतिशय म्हणजे बोलतात ना एकदम एक्स्ट्रीम लेवलला तो 3रा नंबर आपला आला होता बेलापूर विधानसभा. आता परिस्थिती ही आहे की आता आपण परत 39 आणि 47व्या क्रमांकावर गेलो या महिन्यात, मागच्या महिन्यात. आता हे काय झालं? तुम्ही बदल नाही केला, तुम्ही बदल नाही केला. तुम्ही जे रिपोर्टिंग करत होतात तुम्ही रिपोर्टिंग तसंच केलं. बाकीची लोक वीक होते तुमचे, ते स्ट्रॉंग झाले, त्यांनी रिपोर्टिंग चांगलं केलं म्हणून तुम्ही डायरेक्टली 42-40च्या पुढे गेला. आणि ही परिस्थिती आता हळूहळू अजून वाढत जाणार. हा प्रेशर घेणे. मग काय करायला पाहिजे? मन की बातचा कार्यक्रम करताना 2 गोष्टींचं भान असणं आवश्यक आहे. तुम्ही नुसतं मन की बात लावाल आणि मन की बात लावून त्या ठिकाणी आपल्या मित्राबरोबर बूथ समिती सदस्यांबरोबर बोलत बसाल, त्याला काय अर्थ नाही. मन की बात बघताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला कागद आणि पेन घेऊन बसणं अत्यंत आवश्यक आहे. जो कार्यकर्ता कागद आणि पेन घेऊन बसत नाही त्याला मन की बात बघण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही असं समजलं जाईल. त्याचं कारण असं आहे की मन की बात तुमच्या याच्यामध्ये किती चांगलं होतं हे तुम्ही त्याच्यानंतर येणाऱ्या क्विज खेळल्यानंतर कळत की तुम्ही मन की बात किती चांगलं बघितलं. त्या मन की बात वरती एक साधारण 30 मिनिटाची चर्चा आयोजित करा. झाल्यानंतर ताबडतोब आपण काय करतो, मोठे मोठे हॉल, 100-150 माणसं, झालं मन की बात संपलं, त्याच्यानंतर चर्चा काही नाही.
चाय प्यायला सगळी नाही चालणार. मी स्पष्ट बोलतो, लक्षात घ्या, मी तुमच्या कार्यकर्ता म्हणून तुमच्या जिल्ह्याचा घटक आहे. हे तुमच्या जिल्ह्यात नाही चाललंय, हे प्रत्येक जिल्ह्यात चाललंय. लक्षात घ्या, हे प्रत्येक जिल्ह्यात चाललंय. हे बदललं पाहिजे. मन की बात मोठ्या मोठ्या ठिकाणी 100 लोकांच्या ह्याच्यात नाही करायची आहे. त्याला सिस्टमॅटिकली जायला लागेल तुम्हाला. आपण काय करतो, 100 लोक इकडे आली, त्यांनी रिपोर्टिंग केलं. अहो, रिपोर्टिंग नाही करणार ते, तो 100 लोकांचा एकच कार्यक्रम धरला जाणार. तुम्हाला रिपोर्टिंग बूथ मध्ये करायचं आणि ते बूथ मध्ये करायची एक सिस्टमॅटिक योजना माझ्याकडे आहे. जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर सांगतो. 5 मिनिटं लागतील. नाही मला आवाज आला. आपल्याकडे जे मोर्चे आहेत त्या प्रत्येक मोर्चांनी प्रत्येक बूथची जबाबदारी घेतली. आता ती कशी, मन की बातचं रिपोर्टिंग ज्या वेळेला प्रदेशाला जातं, ज्या वेळेला केंद्राकडे जातं, त्या केंद्राचा जो डेटा आहे तो आपण परत एक्सट्रॅक्ट करतो. तुमच्या नावासकट डेटा माझ्याकडे येतो की या माणसाने आज मन की बातचं रिपोर्टिंग केलंय. या महिन्याचा देखील रिपोर्ट माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि नुसता माझ्या तुमच्या नवी मुंबईचा नाही, पूर्ण महाराष्ट्राचा रिपोर्ट माझ्याकडे येतो. किती टक्के त्या ठिकाणी झाले? अवघड 6% प्रमाण आहे साहेब, अवघड 6%. आणि हेच मध्य प्रदेश 67%, उत्तर प्रदेश 89%. का नाही येणार त्यांनी सरकार? आपल्याला काय इकडे कोंड्यांचा आधार घ्यायला? हे कारण आहे साहेब, हे कारण आहे. तिथे नुसती मन की बात होत नाही, त्या बूथ समितीची बैठक त्या ठिकाणी होते. ते बूथ समितीतले सदस्य त्या ठिकाणी भेटतात. त्यांचा जो राज्यातला पदाधिकारी आहे, त्यांचा जो जिल्ह्यातला पदाधिकारी आहे, त्यांचा प्रकोष्ठ मोर्चा आघाडीचा जो पदाधिकारी आहे, त्या मन की बातच्या दिवशी तिकडे भेटतो. त्या लोकांना विचारतो तुमच्या काही समस्या आहेत का. त्यांचा जो नगरसेवक आहे, त्यांचा जो आमदार आहे, तो देखील त्याच्या बूथ मध्ये जातो आणि त्यांना विचारतो तुमच्या काही समस्या आहेत का, या मन की बातचे काय रिपोर्ट येले, आपला या बूथची यादी अपडेट झाली आहे का, किती लोक आपली सोडून गेली, किती लोक नवीन आली, नवीन मतदार किती आहेत, या सगळ्या गोष्टींचं विवरण प्रत्येक महिन्याच्या तारखेला तिकडे होतं. मन की बात यासाठी आहे. मोदीजींचं भाषण आमदाराचा विषय करू नका. हे जर तुम्ही केलं तर साहेब तुम्हाला सांगतो 100% आपल्याला कुठल्या करिश्म्याची आवश्यकता लागणार नाही. आपण आज महानगरपालिका असो, आमदार असो, आपलं सगळ्या ठिकाणी आज आपलं वर्चस्व झालं. हे वर्चस्व झालेलं असताना आपल्याला त्या ठिकाणी फक्त एकच करायचंय. आता जे चाललेला टेम्पो आहे त्याच्यामध्ये हा बूथ सर्वेक्षणचा विषय गांभीर्याने घ्यायचा, तो आपण सगळेजण घ्याल. मन की बातच्या बद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो, बऱ्याच लोकांना माहिती असेल. मन की बातची जी क्विज मी सांगितली भगत साहेब, ती क्विज जी आहे ती मन की बात संपल्यानंतर एक 10 मिनिटानंतर क्विज येते. जानेवारी महिन्यामध्ये मी जिल्हा परिषदेच्या इलेक्शन निमित्त रत्नागिरीला होतो, या जानेवारीमध्ये 2026. जशी आपली महानगरपालिका संपली आणि त्यानंतरची जी मन की बात आली, त्याच्यामध्ये रत्नागिरीचा आमचा दादा डेगणे म्हणून तिकडचा शहर अध्यक्ष आहे, त्याला फोन केला मी. मन की बात मला बघायची आहे. आता माझ्या रत्नागिरीच्या रूमवरती टीव्ही केबल काय नाही, कारण का आम्ही राहतच नाही तिकडे, एखाद दुसरा दिवस जातो वर्षातून. त्याला मी फोन केला, म्हणजे दादा मी तुझ्या घरी येतोय. गडबडला, अरे मी इथे ह्याच्यात भाजी शॉप वरती आलो. मग तो आला, त्याची बायको रेडी पोझिशन मध्ये, मग त्यांनी सगळ्यांना आजूबाजूला बोलवलं, या बाबा लवकर. आणि मग त्या ठिकाणी साधारण 20-25 लोक जमली. मन की बात आम्ही बघितली आणि सवयीप्रमाणे क्विज जी आहे 10 मिनिटांचं दिली. त्यांना सगळ्यांना द्यायला लावली की तुम्ही पण ही क्विज द्या. गुढीपाडव्याच्या 2 दिवसानंतर पोस्टमन माझ्याकडे एक पार्सल घेऊन आला. मला वाटलं काहीतरी डायरी वगैरे असेल. त्या डायरी मध्ये तर त्या मन की बातचे 100 एपिसोडचा सारांश असलेलं मोदीजींची सही असलेलं एक पुस्तक मला त्या क्विज मध्ये भेटलं. अख्ख्या भारतातून पहिले 15 लोक जे मन की बातची क्विज खेळतात आणि बरोबर उत्तर देतात, त्यांना हे पुस्तक मोदीजींकडून भेट येतं. ते भेट झालेलं पुस्तक मला मिळालं. त्या 15 भाग्यवान हे तुम्हालाही मिळू शकतं, 100% मिळू शकतं.
फक्त गरज काय आहे माहिती काय, सातत्याची गरज आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मोर्चाने आणि बेसिकच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली, आपण जशी जिल्ह्याची बैठक आता प्रत्येक महिन्याला घेणार आहोत, त्यावेळेला आपण जर काही ही संरचना तयार केली, एखाद्या याच्यात तुम्हाला नाही मिळालं, तुमचा त्या ठिकाणी दुसरा माणूस तयार आहे ना. मन की बात हा कार्यक्रम फक्त रविवारी शेवटच्या 11 वाजता होत नाही, लक्षात घ्या. मन की बातचा कार्यक्रम त्या शेवटच्या रविवारी पूर्ण दिवसभर चालू असतो. कोणाला माहिती ही गोष्ट? तुमचा 11 ते 11:30 मन की बात संपली की तातडीने ते रिजनल चॅनल्सवर चालू होतो. रात्री 8 वाजता आकाशवाणीवरती पुन्हा मन की बात असतं. तुमच्या सरळ ऍप वरती मन की बात केव्हाही तुम्हाला अपडेट होऊ शकतं. क्वेश्चन सगळ्यांना सेमच आहे. काय म्हणताय? नाही, क्वेश्चन असं सगळ्यांना वेगळं आहे का? क्वेश्चन वेगवेगळे. तुम्ही कॉपी पण करून लक्षात घ्या, क्वेश्चनचा प्रश्न नाहीये. तुम्ही जर का मोदीजी असं बोलताय, एक एक पॉईंट मी लिहून घेतलं ना, अगदी सोपं आहे. आमच्या सुरेश शिंदेनी बघितलं. सुरेशजींच्या घरी बसून पण आम्ही पहिल्यांदा मन की बातचा कार्यक्रम बघितलेला आहे. त्यांनी सिस्टीम बघितलेली आहे आणि त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. त्यांनी स्वतः फक्त कागद तो समोर ठेवायचा. लक्षात घ्या, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, तुम्हाला देखील पुस्तक मिळेल. एक सोपी ट्रिक सांगतो बघा. जेव्हा मोदीजी कार्यक्रम सुरू होता तेव्हा तुम्ही पेन आणि कागद घेऊन रेडी राहा. मोठा फुलस्केप पेपर घ्यायचा, प्लेन पेपर घ्यायचा नाही, लाईन वाला नाही, प्लेन पेपर घ्यायचा आणि तो कार्यक्रम पूर्ण सगळे जे मुद्दे आहेत ना ते एकाच पानावरती ठेवायचे. दुसरं पान नाही घ्यायचं, कारण जी क्वीज असते ना ती सेकंदाला असते. 10 सेकंद झाले की तो प्रश्न निघून जातो. तर ते एकाच पानावर जर तुम्ही ठेवलं आणि क्वीजच्या याच्यामध्ये प्रमाणे बघून पटापट दिला आणि तुम्ही जर का मुद्दे काढण्यामध्ये हुशार असाल तर तुम्हाला 100% तुमचा पहिला क्वीज लागू झाल्याबरोबर इमिजिएटली तुमचा पहिल्या 15 मध्ये नंबर लागू शकतो. लागतो. आपल्या घाटे साहेबांचं पण मन की बातच्या मध्ये हा जर का आपण प्रत्येक महिन्याच्या वेळेला केला तर 100% आपल्याला हा रिझल्ट मिळू शकतो. आणि शेवट करते वेळेला एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, गुरुजी नेहमी म्हणायचे की ज्या वेळेला तुम्ही सर्व शक्तीनिशी आणि मनोभावीपणे एखाद्या गोष्टीचा मागोवा करताना ती गोष्ट तुम्हाला 100% साध्य होईल. अनेक आध्यात्मिक गुरुजींनी सांगितले, बऱ्याच लोकांनी सांगितले. माझा या बाबतीतला गुरु दुसरा आहे, तो राजकीय क्षेत्रातच नाही, तो आध्यात्मिक क्षेत्रात पण नाही. शाहरुख खान पण कोणी आहे लक्षात घ्या. मनोभावे पाठपुरावा करतात. जेव्हा ईश्वर आहे तो पूर्ण शक्तीनिशी ना ती गोष्ट तुम्हाला मिळवण्याच्या पाठीमागे लागतो, तुम्हाला ती साथ मिळते. हे ईश्वरीय कार्य आहे. भारतीय जनता पक्षाचं काम हे ईश्वरीय कार्य आहे आणि तुम्हाला हे नशीब मिळालेलं आहे की तुम्हाला हे कार्य तुमच्या हातून होणार आहे. लहर से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की. धन्यवाद.